गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बी रिमार्केबलच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आय होप तुम्हाला पहिले दोन्ही पार्ट समजले असतील आणि आवडलेसुद्धा असतील. सो लेट्स कंटिन्यू विथ द थर्ड पार्ट. बिफोर गोईंग फर्दर, लेट्स टेक अ शॉर्ट रिव्ह्यू ऑफ द अर्लियर लेक्चर. In earlier lecture, we have seen what is HR department and its role, reasons of failure in interview, and introduction of IQ test and its need. ज्या वेळेला HR डिपार्टमेंटने IQ टेस्ट इंट्रोड्यूस केली त्यावेळेला त्यांना फार चांगले रिझल्ट्स पाहायला मिळाले. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही झाली की त्यांना इंटेलिजंट लर्नर आणि क्विक लर्नरमधला फरक दिसून आला. जे इंटेलिजंट लर्नर आहेत केवळ तेच ही IQ टेस्ट पास करू शकले आणि त्यामध्ये क्विक लर्नर जे होते ते ही टेस्ट पास करू शकले नाही, त्यामुळं ते मागे पडले. ह्या टेस्टनंतर HR डिपार्टमेंटने आणखीन एक टेस्ट इंट्रोड्यूस केली, त्याला त्यांनी EQ असं नाव दिलं. सो लेट्स सी फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज EQ अँड वाय इट इज नेसेसरी. EQ स्टँड्स फॉर इमोशनल कोशंट. EQ stands for emotional quotient. It tested the ability of candidates to be emotionally stable. आता इमोशनली स्टेबल म्हणजे काय, थोडंसं ह्या इमेजकडं जी इन्सर्ट केलेली आहे ह्या स्लाईडमध्ये थोडंसं काळजीपूर्वक पहा. इथे दोन व्यक्ती तुम्हाला एकमेकांना ग्रीट करत असलेली दिसत आहेत, पण त्यांच्या थोडंसं प्रतिबिंबाकडे लक्ष द्या. त्या प्रतिबिंबामध्ये तुम्हाला असं दिसेल की ती एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत किंवा प्रतिद्वंद्वी आहेत. त्यांचं एकमेकांच्याबद्दल चांगलं मत नाही, तरीसुद्धा ते समोर अतिशय चांगल्या पद्धतीने एकमेकांना भेटत आहेत. तर हेच आहे इमोशनली स्टेबल असणं. चला आणखीन एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. सपोज तुम्ही एका कंपनीमध्ये काम करता आणि अगदी दुसऱ्या दिवशीच तुमची गाडी अचानक पंक्चर झालेली आहे आणि तुम्हाला कामावर यायला लेट झालेला आहे. त्यावेळेला तुमचा बॉस अगदी सगळ्यांच्या समोर तुमचा पान उतारा करतो, म्हणजे तुमचा अपमान करतो, तुम्हाला रागाने काय वाटेल ते बोलतो. तर त्यावेळेला तुम्ही काय करणार? तुम्ही परतून तुमच्या बॉसला बोलणार किंवा त्याचा अपमान करणार? जर तुम्ही अपमान केला तर तुम्ही इमोशनली स्टेबल नाही. पण जर तुम्ही तो अपमान पचवू शकला, तुमचा राग तुम्हाला जर गिळता आला, तर मात्र तुम्ही इमोशनली स्टेबल आहात. तर इमोशनली स्टेबल म्हणजे काय, तुमच्या ज्या काही इमोशन्स आहेत किंवा निगेटिव्ह इमोशन्स आहेत महत्त्वाच्या म्हणजे त्याच्यावर तुमचा कितपत कंट्रोल आहे किंवा तुम्हाला त्या कितपत नियंत्रणात ठेवता येतात, हे म्हणजेच इमोशनली स्टेबल असणे होय. आता हे फक्त झालं रागाच्या बाबतीत. दुसऱ्या इमोशन्सच्या बाबतीत म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला भीती वाटत असेल किंवा भीती या इमोशन्सशी तुम्ही कसं टॅकल करता. एखादी अडचणीची परिस्थिती आली तर तुम्ही घाबरून पळून जाता की त्याला तोंड देता किंवा त्याला सामोरे जाता, ह्यालासुद्धा तुम्ही किती इमोशनली स्टेबल आहात याच्यावरून कळतं. तर हे आहे इमोशनली स्टेबल असणं. सो इट टेस्टेड हाऊ अ कॅन्डिडेट हँडल हीज ओन अँड अदर्स टेम्पर. म्हणजे फक्त तुमचेच इमोशन्स तुम्ही कंट्रोल करणे गरजेचे आहे असं नाही आहे, तर दुसऱ्यांचे टेम्पर म्हणजे दुसऱ्यांच्या इमोशन्सशी तुम्ही कसं टॅकल करता किंवा कसं ट्रीट करता त्यांना, हे सुद्धा यामध्ये पाहिलं जातं. म्हणजेच यालाच इमोशनल कोशंट असं म्हणतात. किंवा एखादी व्यक्ती इमोशनली स्टेबल आहे हे कधी आपण म्हणू शकतो की ज्या वेळेला त्याच्या स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवता येते, तसंच त्याला इतरांच्यासुद्धा भावभावनांचा विचार तो करतो किंवा त्याच्यावर त्याला नियंत्रण ठेवता येत असेल, तर ती व्यक्ती इमोशनली स्टेबल आहे असं आपण म्हणतो. तर ज्या वेळेला तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा एका ठिकाणी काम करत असता त्यावेळेला तुम्ही इमोशनली स्टेबल असणं फार गरजेचं आहे. कारण डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच अशा सिच्युएशन येतात की जिथे तुम्हाला राग येतो, जिथे तुमचा अपमान होतो, पण तुम्हाला तुमच्या रागावर किंवा अपमान झालेल्या भावनांवर तुम्हाला कंट्रोल करता यायला पाहिजे, तुम्हाला ते व्यवस्थित टॅकल करता यायला पाहिजे आणि त्याच वेळेला तुम्ही इमोशनली स्टेबल असाल. सो आय होप यू अंडरस्टँड व्हॉट इज इमोशनली स्टेबल अँड व्हॉट इज इमोशनल कोशंट. लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. Here is a more simple information about EQ. Introduction of EQ and its need. So the first major component of EQ is self-awareness. म्हणजे काय, अंडरस्टँड ओन मूड्स अँड इमोशन्स. म्हणजे स्वतःचे मूड्स ओळखणे, स्वतःचे इमोशन्स ओळखले. म्हणजेच काय,
की स्वतःचे प्लस अँड मायनस पॉईंट्स ओळखणे, स्वतःचे मेरिट्स आणि डिमेरिट्स ओळखणे. त्यानंतर आहे सेल्फ मॅनेजमेंट. इट मीन्स कंट्रोल ओव्हर इमोशन्स, थिंक बिफोर ॲक्ट. स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवणे आणि कोणतीही गोष्ट करण्याअगोदर त्या गोष्टींचा विचार करणे म्हणजे सेल्फ मॅनेजमेंट होय. सोशल अवेअरनेस म्हणजे डेव्हलप अ रॅपो विथ न्यू पीपल. नवीन व्यक्तींना भेटताना तुम्ही कोणत्या ॲप्रोचने भेटता, नवीन व्यक्तींना भेटताना तुमचा ॲटिट्यूड कोणत्या पद्धतीचा असतो, म्हणजे तो पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो, दॅट इज सोशल अवेअरनेस. रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे अंडरस्टँड अदर्स इमोशन्स अँड ट्रीट देम ॲज दे विश टू बी ट्रीटेड. एखाद्या व्यक्तीच्या किंवा इतरांचे इमोशन्स तुम्ही कशा पद्धतीने ट्रीट करता किंवा दुसऱ्याला तुम्ही कोणत्या पद्धतीने वागवता, दॅट इज रिलेशनशिप विथ मॅनेजमेंट. सो आय होप यू अंडरस्टँड what is EQ and why it is necessary in your professional life. When HR department found that EQ is also a helpful test, they introduced next one more test and that was known as SQ. तर HR डिपार्टमेंटने पुढची एक टेस्ट इंट्रोड्यूस केली, त्याला त्यांनी SQ नाव दिलं. तर व्हॉट इज SQ? SQ स्टँड्स फॉर सिच्युएशनल कोशंट. SQ स्टँड्स फॉर सिच्युएशनल कोशंट. It tested the ability how one can act and handle different critical situation. म्हणजे एखादी व्यक्ती, एखादी आणीबाणीची परिस्थिती किंवा एखादा नाजूक प्रसंग तुम्ही कोणत्या पद्धतीने आणि किती स्किलफुली हँडल करता, यालाच सिच्युएशनल कोशंट असं म्हणतात. त्यानंतर युअर डिसिजन मेकिंग पॉवर रॅदर प्रॉम्प्ट डिसिजन पॉवर. म्हणजे एखादी क्रिटिकल सिच्युएशन आहे, अगदी आणीबाणीचा प्रसंग आहे, त्यावेळेला तुम्ही एखादा निर्णय कसा घेता किंवा कोणत्या पद्धतीने घेता किंवा त्या सिच्युएशनला कशा पद्धतीने टॅकल करता, त्यावेळेला तुम्हाला प्रॉम्प्ट डिसिजन घ्यावा लागणार आहे. त्यावेळेला तुम्ही कोणत्या आणि कशा पद्धतीने तो डिसिजन घेता, दॅट इज युअर सिच्युएशनल कोशंट. इट टेस्ट युअर सेल्फ बिलीफ. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे इट ऑल्सो टेस्ट युअर सेल्फ कॉन्फिडन्स. तुमच्यामध्ये कितपत आत्मविश्वास आहे, तुम्ही एखादी गोष्ट कितपत विश्वासाने करू शकता, हे सुद्धा ह्या टेस्टवरून कळतं. हाऊ डू यू हँडल द अँग्री पीपल अँड काम देम डाऊन. आता हे आपण इमोशनल क्वेश्चनमध्ये बघितलेलं आहे, तिथंच मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचा अर्थ. तरीसुद्धा हाऊ डू यू हँडल अँग्री पीपल अँड काम देम डाऊन म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्यासमोर राग करत आहे, तुमचा अपमान करत आहे, तर त्या व्यक्तीशी तुम्ही कसं वागता किंवा त्या व्यक्तीला कसं रिॲक्ट होता, त्या व्यक्तीला तुम्ही कशा पद्धतीने शांत करण्याचा प्रयत्न करता, यावरून तुम्हाला सिच्युएशनल तुम्ही स्टेबल आहात किंवा तुमचं सिच्युएशनल कोशंट किती आहे हे कळतं. त्यानंतर आहे हाऊ यू रिस्पॉन्ड टू अ ट्रॅजेडी अँड एस्टॅब्लिश पॉझिटिव्हिटी. एखादी वाईट घटना घडलेली आहे किंवा एखादी ट्रॅजेडी घडलेली आहे, तर त्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्हिटी कशी शोधता किंवा पॉझिटिव्हिटी कशी निर्माण करता तुमच्यामध्ये स्वतः आणि इतरांच्यामध्ये सुद्धा. त्यानंतर हाऊ यू फेस ह्यूज लॉसेस अँड डील विथ दॅम. बिझनेसमध्ये लॉस अँड प्रॉफिट ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या वेळेला तुम्हाला प्रॉफिट मिळतो त्यावेळेला तुम्ही सेलिब्रेट करता, पण ज्या वेळेला तुमचा लॉस होतो त्यावेळेला तो लॉस तुम्ही कोणत्या पद्धतीने फेस करता, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्ही त्या लॉसला कसं डील करता, कशा पद्धतीने त्याला रिॲक्ट होता, ह्यामध्ये सुद्धा तुमचं सिच्युएशनल कोशंट तुमच्यामध्ये किती आहे हे कळतं. हाऊ डू यू फेस अ प्रॉब्लेम अँड सर्च इट्स सोल्युशन. एखादा प्रॉब्लेम आहे, एखादी अडचण आहे किंवा असं म्हणून एखादं संकट आहे, तर त्यामधून तुम्ही त्यातून बाहेर कसं पडता, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही कोणत्या पद्धतीने शोधता, दॅट इज युअर सिच्युएशनल कोशंट. तर तुम्हाला सिच्युएशनल कोशंट म्हणजे काय समजलं असेल. इथे एक सोपा चार्ट आहे दिलेला, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ह्यामध्ये 4 पॉईंट दिलेले आहेत. ऑब्झर्व, ओरिएंट, डिसाईड अँड ॲक्ट. तर ऑब्झर्व म्हणजे एखादा प्रॉब्लेम किंवा एखादा प्रसंग, एखादा क्रिटिकल सिच्युएशन ऑब्झर्व करणे म्हणजे डीपली त्याचं निरीक्षण करणे, त्याचं ॲनालिसिस करणे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग कोणते असू शकतात याचा शोध घेणे म्हणजेच ओरिएंट. आता त्या वेगवेगळ्या मार्गामधून सगळ्यात चांगला मार्ग कोणता आहे याचा डिसिजन घेणे म्हणजे टू डिसाईड. आणि त्या घेतलेल्या मार्गां किंवा तो डिसाईड केलेला जो मार्ग आहे त्याच्यावर ॲक्ट करणे म्हणजे त्याच्यानुसार वागणे किंवा त्याच्यानुसार कृती करणे म्हणजे ॲक्ट किंवा डिसिजन मेकिंग. तर हा चार्ट म्हणजे सिच्युएशनल कोशंट.
तुम्हाला समजलं असेल. या व्हिडिओमध्ये इतकंच. Here is a homework for you and 2 simple questions I have given here. What is EQ and SQ? You have to write its long form and also explain what it is. In MSPT exam, it has been asked again and again. Explain the long form of EQ, IQ and SQ. I hope you understood all the concept. For today, it is enough. Goodbye.